जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय बजेट सादर करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षाची कुठलीही पूर्तता या बजेटच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही. परंतु शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या बऱ्याच साऱ्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये पीएम किसान असेल, पीक विमा असेल, पीक कर्ज असतील किंवा इतरही शेतीच्या पायाभूत सुविधाच्या रिलेटेड योजना असतील, नेमकं काय या बजेटमध्ये तरतुदी करण्यात आलेले आहे, किती तरतूद करण्यात आलेली आहे, ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले की आहे तशाच राबवल्या जातात, हे देखील एक या ठिकाणी महत्वाचं आहे. हेच आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, केंद्रीय बजेट सादर करण्यात आलं. या बजेटमध्ये विविध विभागांसाठी मोठ्या मोठ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. लाखो हजारो करोडचं हे बजेट सादर करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये शेती क्षेत्राला देखील एक भरीव अशी तरतूद करण्यात आलेली आहे. 1,62,000 करोड रुपयाची या शेती क्षेत्रासाठी या बजेटच्या माध्यमातून तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये शेतीसाठी आपण जर पाहिलं तर काही महत्वाचे असे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्या निर्णयाबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतली होती. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही जुन्या फळबाग आहेत ज्याच्यामधून जास्त उत्पादन घेता येईल अशा फळबागांचं पुनर्जीवन करण्यासाठी, याचबरोबर नारळ असेल किंवा कोको असेल किंवा काजू असतील, याच्या अधिकाधिक उत्पादनासाठी प्रयत्न करण्यासाठीची एक तरतूद करण्यात आलेली आहे. नारळाच्या लागवडीसाठी किंवा नारळाच्या उत्पादनासाठी, काजूच्या लागवडीसाठी, काजूच्या उत्पादनासाठी काही प्रोग्राम हाती घेण्यात आलेले आहेत. याच्यानंतर कल्टिव्हेशन आणि पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग, ज्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगावरती देखील मोठ्या प्रमाणात भर, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की एक जिल्हा एक उत्पादन याच्यावरती काम केलं जाणार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता भारत विस्तार, ज्याच्यामध्ये EI साठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे. पाया कृषी विभागाच्या बजेटचा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर चंदन, याच्यानंतर मत्स्य विभागासाठी सुद्धा घरगोस अशी तरतूद करण्यात आलेली आहे. 500 अमृत सरोवराची निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय करत असताना बऱ्याच साऱ्या कन्सेशन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. डेडिकेटेड प्रोग्राम फॉर इंडियन कॅश्यू अँड कोको, याच्यानंतर सपोर्टिंग हाय व्हॅल्यू ऍग्रिकल्चर, अॅनिमल हजबंड्री आणि डेडिकेटेड प्रोग्राम फॉर हॉर्टिकल्चर, ज्याच्यामध्ये फळबागांच्या पुनर्जीवनासह इतर बऱ्याच साऱ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जी काही बजेटच्या माध्यमातून तरतूद करण्यात आलेली आहे, याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट याच्यावरती मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. डिफेन्स आहे, रूरल डेव्हलपमेंट आहे, होम अफेअर्स आहे, आणि याच्यानंतर 5व्या क्रमांकाला ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज 1,62,671 करोड रुपयाची या बजेटच्या माध्यमातून या सेक्टरसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता ही तरतूद करण्यात आलेली आहे, याच्यामध्ये सुद्धा पीक विमा असेल किंवा जे काही वेगवेगळ्या बाबी असतील, याला कशा प्रकारे तरतूद केली जाणार हे आपण बजेटच्या डिमांड पाहू शकता. ज्या डिमांडच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विभागासाठी मागण्या करण्यात आलेल्या होत्या. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना, याच्यामध्ये 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठीची तरतूद होती 14,473 कोटीची. ती 2025-26 ला 12,242 कोटी झाली आणि आता 2026-27 ला ती 12,200 कोटी रुपयाचीच ठेवण्यात आलेली. म्हणजे एकंदरीत गेल्या बजेटच्या तुलनेमध्ये एक 100-200 कोटी रुपयाची कपात या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. ऍग्रिकल्चर फंड जे आहेत हे फंड सुद्धा साधारणपणे एक गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, गेल्या बजेटच्या तुलनेमध्ये 200-250 कोटी रुपयांना कमी करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये वाढ होणं अपेक्षित होतं, परंतु याच्यामध्ये ते फंड सुद्धा कमी करण्यात आलेले आहेत. दुसरं जे आहे ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, PM किसान योजना. आता PM किसान मध्ये वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. 66,121 कोटी रुपयाचं याचं 2024-25 बजेट होतं. 25-26 मध्ये 63,500 कोटी रुपयाची तरतूद होती आणि 2026-27 मध्ये देखील 63,500 कोटी रुपयाची तरतूद आहे. म्हणजे याच्यामध्ये एकही नवा रुपया वाढवला जाणार नाही किंवा तशा प्रकारची कुठलीही तरतूद याच्यामध्ये अपेक्षित नाही. शेतकरी उत्पादक कंपन्या 10,000 ज्या प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या जाणार त्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यानंतर नॅशनल बी किपिंग हनी मिशन साठी सुद्धा 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यानंतर NEMO जे ड्रोन दीदी वगैरे आणलेलं आहे, तर ड्रोन दीदीसाठी सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे 676 कोटी रुपयाच्या आसपासची. याच्यानंतर कॉटन टेक्नॉलॉजी मिशन एक नवीन समावेश करण्यात आलेला आहे. भारत विस्तार, आता भारत विस्तारचा आपण पाहिलेलं आहे, याच्यामध्ये भारत विस्तारसाठी 150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. हाय व्हॅल्यू ऍग्रिकल्चर साठी 350 कोटी रुपये. अशा प्रकारे वेगवेगळ्या बाबीसाठी
याच्यामध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आरके विवाहासाठी सुद्धा एक मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये कृषोन्नती योजना असेल किंवा नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग असेल, ही एकंदरीत 20,500 कोटी रुपयाची तरतूद आरके विवाहाच्या अंतर्गत देखील करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जी काही वाढ आहे ती एक साधारणपणे 600 कोटी रुपयाची वाढ याच्यामध्ये केली, ज्याच्यामध्ये कृषोन्नती योजनेसाठी 6,800 कोटी रुपयाचा जो निधी होता तो वाढवून 11,200 कोटी करण्यात आलेला आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा क्रॉप हजबंड्री असेल, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन असेल, अशा जे काही वेगवेगळ्या बाबी याच्यासाठी सुद्धा याच्या संदर्भात आपण डिमांड सुद्धा पाहू शकता। अनुदानाची जी काही माग केलेली होती, जी काही मागणी करण्यात आलेली होती ती हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतात, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू काय आणि त्याच्या पुढे जे काही खर्च असणार आहे त्याचं सुद्धा देण्यात आले। साधारणपणे 1,30,561 कोटी रुपयाची मागणी कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि साधारणपणे 1,62,000 कोटी रुपयाची तरतूद ही या कृषी विभागासाठी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत अशा प्रकारे जे काही योजना आहेत, म्हणजे जसं की आपण पीक विमामध्ये देखील निधीची कपात करण्यात आलेली आहे। पीएम किसान मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे। पीक कर्जाचं जे काही केसीसी वगैरे आहेत त्याच्यामध्ये काही एवढा विशेष बदल करण्यात आलेला नाही। फक्त जे काही ऍग्रिकल्चर अँड नॅचरल फार्मिंग वगैरे आहेत याच्यामध्ये काही थोडेफार वाढी करण्यात आलेले आहेत, नाही तर कृषी विभागाचं जसं आहे तसं बजेट पुढे मांडण्यात आलेले। याच्यामध्ये EI साठी काही तरतूद करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे सामान्य असे बदल करण्यात आलेले। त्याच्यामुळे कुठलाही मोठा एक केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलासा आता शेतकऱ्यांना या बजेटच्या माध्यमातून तरी मिळालाय असं या ठिकाणी दिसून आलेलं नाही। तरी नेमकं हे बजेट काय, तरतुदी काय आणि काही गोष्टी वाढू शकतात का, काही याच्यात बदल होऊ शकतात का, याच्याबद्दलची ही एक महत्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह।